श्री स्वामी समर्थ. बाळा थांब, तुझ्या आयुष्यात अडचणी असतील, तुझ्या आयुष्यात काही तुला समस्या असतील, तर ते तू सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला ते मिळत नाही. माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला तू दुर्लक्ष करू नको. हा खास संदेश देवाने तुझ्यासाठी पाठवलेला आहे. या संदेशाद्वारे तुझ्या आयुष्यात मोठाले चमत्कार घडतील. बाळा, तू ज्याबद्दल विचार करतोय, पण त्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाही, याचे कारण तुला माहिती आहे. पण तरीही तू शांत का बसतोय? तुला एका चमत्काराची गरज आहे. होय, तुझ्या आयुष्यात चमत्कार देखील नक्की होणार. फक्त या संदेशाला तू पूर्ण ऐक. स्वामी म्हणतात, घर छोटंसं असलं तरी चालेल, पण मन मात्र मोठं असलं पाहिजे. या संदेशात पुढे जाण्या अगोदर तुम्हाला काही 3 शब्द आहेत जे तुमच्या जीवनात बोलायचे आहेत. ते शब्द बोलल्यानंतर तुम्ही बाकीच्यापेक्षा सर्वात पुढे जाल. तुमच्या आयुष्यात खूप चमत्कार तुम्हाला बघायला मिळतील. ते चमत्कारी शब्द तुम्हाला 3 मिनिटानंतर ऐकायला मिळतील. त्यामुळे या संदेशाला असे मधातून सोडू नका. हे 3 चमत्कारी शब्द तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. स्वामीवरती प्रेम करणाऱ्यांनो, स्वामी सांगतात, स्वतःचा स्वाभिमान कमी होऊ देऊ नका, कारण तुम्ही स्वामींचे भक्त आहात. आणि स्वामी म्हणतात की तुम्हाला आयुष्यात एवढं मोठं व्हायचंय की 4 चौघात गेलं तरी नाव सांगायची गरज पडली नाही पाहिजे. पण स्वामी म्हणतात की तुम्हाला काळजी करण्याचे, जे तुम्ही चिंता करताय, काळजी करताय, त्याचे कसल्याही प्रकारचे कारण नाही. बाळा, आता येत्या 48 तासात तुझ्या आयुष्यात मोठे आणि नवनवीन चमत्कार घडणार आहे. बाळा, तुला स्वामी म्हणत आहेत, हरलायत म्हणून कधी खेळ सोडू नको. कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने असेल. या जीवनाच्या खेळात तुम्ही आला आहात. तुम्ही जिताल की नाही जिताल हे आत्ताच विचार करून चालणार नाही, कारण तुमच्या हातात फक्त कर्म आहे. जिंकण्याचं किंवा हारण्याचं हे तर देवाच्या हातात आहे. त्यामुळे तू काळजी करू नको. फक्त तू या जीवनाच्या शर्यतीमध्ये धावत राहा. तू पहिला येशील की जिंकशील हे देव ठरवेल. तू फक्त धावत राहा, मधात थांबू नको आणि कसल्याही प्रकारची गडबड करू नको. स्वामी म्हणतायत, जोपर्यंत तुम्ही एकटे नाही चालात तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की कोण आपला आहे आणि कोण आपले म्हणून परका आहे. बाळा, तुला स्वामी बोलतायत. ते तुम्हाला काय करायचे ज्याबद्दल तुमची कधी अपेक्षाही नव्हती, तर ते तुम्हाला स्वामी देतील. काळजी करण्याची गरज नाही. आता तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार हा घडणार आहे. तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचा स्वामींवरती विश्वास नसेल, त्यांना मानत नसाल, तर सबस्क्राईब करू नका. जर खरंच स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर एकदा नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सांगतायत, सदैव लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांना पसंत यायला पैसे थोडी आहात. या जगात तर लोक देवाला सुद्धा नावं बोटं ठेवतात, आणि तुम्ही तर माणूस आहात. तुम्हाला अर्धे लोक खराब म्हणतील तर अर्धे चांगले म्हणतील. होणार की सगळे स्वप्न पूर्ण. फक्त आपण हार नाही मानायची. आपण आपला आत्मविश्वास सोडायचा नाही. जीवनात आपल्याला जबरदस्ती वय पाहून येत नाही, पण जेव्हा ती जबाबदारी आपल्यावर येते तेव्हा आपण कोणत्याही वयाची असो,
आपल्याला फार मजबूत बनवून जाते. स्वामी आपल्या भक्तांना सांगत आहेत, आजच्या या काळात जास्त प्रामाणिक राहून काही मिळत नाही. इथं लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. तुम्ही काळजी नका करू, सर्व काही योग्य होईल. फक्त आज रात्री झोपण्यापूर्वी हे महत्त्वाचे 3 शब्द बोलून झोपा. तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्की असेल. बाळा, देव म्हणतोय, कोणी तुमचा दोष करत असेल, कोणी तुमचा विरोध करत असेल, कोणी तुमची चर्चा करत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. कारण तो देव म्हणतो, दोष, विरोध, चर्चा, बदनामी भोगल्याशिवाय माणूस हा कधी मोठा होत नाही. स्वामी त्यांचे विचार सांगताना म्हणतात, जर तुमच्याबद्दल कोणी चांगलं बोलत नसेल तर त्यांना जाऊ द्या. त्याच्यावर लक्ष देऊ नका. कारण जीवनात जगताना कोणी चांगला बोलत नाही. मात्र मृत्यू हा एकच दिवस असा आहे की ज्या दिवशी सर्वजण आपल्याविषयी चांगलंच बोलतात. आता याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्हाला चांगलं म्हणण्यासाठी मरावं लागेल. तर याचा अर्थ हाच आहे की लोक जेव्हा काम होतं आणि जेव्हा आपण या जगाला निरोप देतो तेव्हा चांगलं म्हणतील. जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांसमोर खरे बोलाल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून त्रासच होणार. स्वामी सांगतात, तुम्ही जीवनात खूप जणांना चांगले सल्ले देता, खूप जणांना चांगला सांगता, पण जीवनात हे सत्य आहे, तुम्ही सदैव सगळ्यांना चांगलं समजता. सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या. लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात. स्वामी म्हणतात, जीवनात फक्त दारू पिणे किंवा कोणत्या गोष्टीची नशा करणे हे शांत राहणे चांगले आहे, पण हे नशा करणे पूर्णपणे चुकीचे आहे. जीवनात अडचणी कोणाला नसतात. यश गाठायचं असेल तर अडचणी येणारच. अडचणी या सर्वांना असतात, फक्त तुम्ही त्यांना कोणत्या नजरेने पाहता यावर तुमचे यश अवलंबून असते. ही गोष्ट जरूर कडू असेल पण सत्य आहे. आयुष्यात कोणी कोणाचं नसतं. लोक फक्त तुमच्या सोबत असल्याचं नाटक करत असतात. तुमचे आई वडील आणि भाऊ बहीण फक्त तुमचे सोबती असतात. आत्ताच्या तर काळात भाऊ बहीणसुद्धा आपले असून परक्याची जाणीव करून देतात. फक्त आई वडील हे आपले असतात. स्वामी सांगतात, जीवनात काहीही करा, पण एक विशेष गोष्ट अशी आहे जी लक्षात ठेवा. आपल्याला गरीब कोण नसतं हे कळायची गरज नाही, पण आपण कोण आहोत हे कळायची गरज आहे. कोणाची परिस्थिती खराब नसते, फक्त जीवनात परिस्थिती हे आपल्याला नशिबावर अवलंबून टाकते. जे लोक परिस्थितीने खराब असतात तेच नशिबावर विश्वास ठेवतात. तुम्ही मात्र परिस्थितीवर लक्ष देऊ नका. तुम्ही खूप चांगले आहात, त्यामुळे काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुमचा खूप लोक द्वेष करत असतील, खूप लोक तुमच्यावर जळत असतील, पण लक्षात ठेवा, आपल्यावर जळणारे आपले नसतात असं कधीही वाटू देऊ नका. आपल्याला जे मागे आणण्याचा प्रयत्न करतात ते आपलेच लोक असतात. आपल्या लोकांपासून सदैव सावध राहा. हे कधी आपल्याला धोका देतील हे कळणारही नाही आणि कधी बर्बाद करतील हे समजणारही नाही. स्वामी म्हणतात, बाळा, हे 3 शब्द लक्षात घे. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे 3 शब्द बोलून झोप. सकाळी चमत्कार नाही झाला तर आम्हाला सांग. शब्द नंबर 1. शब्द पहिला असा की मी हे सर्व करू शकतो. माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. स्वतःला झोपण्यापूर्वी म्हणा, मी हे सर्व करू शकतो.
दुसरा शब्द असा, या शब्दाने तर चमत्कारच होतात. तो असा आहे, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती समान नसेल. आयुष्यात जेव्हाही तुम्ही असे म्हणाल की माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती समान असेल, तेव्हा तुम्हाला एक यशोगत मिळेल. कारण आयुष्यात जर एखाद्या व्यक्तीला कमी किंमत द्याल आणि एखाद्याला जास्त, तर त्यात तुम्ही खूप फायद्यात राहणार नाही. पण जेव्हा सर्वांना समान मानून चालाल, तेव्हा सर्व काही तुम्हाला जसे हवे तसेच होईल. या आयुष्यात तुम्ही ज्यांना जास्त किंमत देतात तेच लोक जास्त दगा देतात. म्हणून सर्वांना समान ठेवा. याने तुम्हाला दगासुद्धा कमी मिळेल आणि त्यापासून मिळणारं दुःखसुद्धा. स्वामी सांगतात, तिसरा शब्द असा आहे की हे सर्व काही माझेच आहे आणि मीच हे तयार केलेले आहे. अर्थात आपण जे काही करतो ते आपणच केलेले आहे आणि जे काही करेल ते सुद्धा आपणच करणार. याचा अर्थ असा की तुम्हाला काहीही असे वाटायला नको की हे दुसऱ्याने केलंय. फक्त स्वामीवरती श्रद्धा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कार्य करत राहा. तुम्हाला यशोगत आपणेआप मिळत जाईल. स्वामी सांगतात, काळजी करण्याने मनुष्य म्हातारा होतो, पण जो व्यक्ती फक्त आपल्याला जे हवं ते करतो तो आयुष्यात पुढे जातो. काळजी केल्याने काय होतं? तुमचं आयुष्य बर्बाद होतं. या आयुष्यात तुम्हाला मोठमोठे संकटे येणारच, पण त्यांचा सामना करायला शिका. कारण जोवर तुम्ही त्या संकटांना सामोरे जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही यश किंवा अपयश मिळणार नाही. काही लोक समस्येंना तोंड देण्याआधीच म्हणतात की हे तर माझ्याकडून होणार नाही. पण त्यांना हे जाणीव नसते की ते पहिले करावं लागतं. जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत यश हे मिळणार नाही. यश मिळवायचे असेल तर आधी प्रयत्न करावे लागतात. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी किंवा अयशस्वी ठरवतील. प्रयत्न करा, प्रयत्न सुरू ठेवा. तुमच्या प्रयत्नांनीच तुम्ही जग बदलणार. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतःला कमजोर समजतो तो सर्वात मोठी चुकी करतो. आयुष्यात स्वतःला कमजोर नाही तर बलवान समजा. तुम्ही जे काही कराल ते होणार या गोष्टीवर विश्वास ठेवा. प्रयत्नांवर जोपर्यंत तुमचा विश्वास असणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीही शक्य करू शकणार नाही. आत्तापासून स्वतःला सांगा, मी हे करू शकतो, मी हे करणार, माझ्यासाठी तर हे शक्य आहे आणि मी सर्व काही जिंकणार. स्वतःवर जर विश्वास असेल तर एखादी अशी गोष्ट जी अशक्य आहे ती सुद्धा शक्य होते. लक्षात ठेवा, या मानवी हृदयात आणि याच्या डोक्यात त्याच गोष्टी येतात ज्या शक्य होऊ शकतात. तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला एखाद्या ग्रहावर जायचं, तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला चंद्रावर जायचं, तर त्यासाठी तुम्हाला काहीही मेहनत करायची गरज नाही. जर तुम्ही त्यावर विचार कराल, त्यावर तुमचा पूर्ण वेळ द्याल, तर तुम्हाला नक्की त्याबद्दल काही ना काही मार्ग सापडेल आणि ते तुम्ही पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडाल. तसेच त्यामुळे तुम्ही पहिले प्रयत्न करा, त्यानंतर यशस्वी व्हाल. लक्षात ठेवा, तुमच्या मेंदूत, तुमच्या डोक्यात अशी कोणतीच गोष्टी येत नाहीत ज्या अशक्य आहेत. ज्या शक्य होतील त्याच गोष्टी तुमच्या डोक्यात येत असतात. तुम्हाला ज्या गोष्टी शक्य वाटतात त्या करा. ज्या अशक्य वाटतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कारण तुम्हाला ज्या शक्य वाटतात, तुम्ही ज्या अशक्य आहेत त्याच्या नादात त्या शक्य गोष्टीसुद्धा करत नाही. जेव्हा सर्व शक्य असलेल्या गोष्टी पार पाडाल तेव्हा अशक्य गोष्टीकडे जाल. तोपर्यंत तुम्ही आयुष्यात खूप पुढे जातलेले असाल. लक्षात ठेवा, आपण काय करतोय हे कोणाला कळता कामा नाही. कारण आजकाल काळ्या मांजरीपेक्षा माणसे जास्त आडवी येतात. स्वामींवरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.